आंबेगाव तालुक्याची राजधानी असलेल्या घोडेगाव तहसील कार्यालयात आता आपण उभे आहे। घोडेगाव तहसील कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पुरुष सार्वजनिक स्वच्छतागृह दिसते। पहा तिथे सर्वत्र जाळी लागलेली दिसते आणि आता आपण स्वच्छतागृहात प्रवेश करणार आहे। पहा इथे 2 दारूच्या बाटल्या दिसतात। समोर 2 दारूच्या बाटल्या आहेत आणि स्वच्छतागृहाची दुरावस्था आता आपण पाहूया। पहा जे बेसिन आहे हात धुण्यासाठी त्याची दुरावस्था झालेली आहे। त्याचं जे पाणी बेसिनचं भांडं ते फुल भरलेलं आहे आणि नंतर जे शौचालय आहे त्याची अवस्था काय झाली ते पाहूया। कशा पद्धतीने घाणीचं साम्राज्य आतमध्ये आहे। शौचालयाचे जे भांडं आहे त्याच्यावर कुणीतरी काहीतरी घाण टाकलेली आहे आणि अत्यंत घाण वास येतो इथे। पहा जे वॉशरूमसाठी किंवा जे लघवी करण्याची जी भांडी आहेत त्याची अवस्था काय झाली आहे, अत्यंत कळकटलेली दिसते। पहा गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात। एकदम घाणीचं साम्राज्य आहे आणि इथे लोक नाक धरूनच आतमध्ये स्वच्छतागृहाचा वापर करतात। याबाबत प्रशासनाने जागरूकपणे लक्ष घालणं गरजेचं आहे। स्वच्छता असणे गरजेचं आहे, परंतु त्या पद्धतीने होत नाही आणि नागरिकही प्रत्येकाने जर स्वच्छता बाळगली किंवा जाता येता तंबाखू गुटखा किंवा इतर धूम्रपान न केल्यास स्वच्छता राहू शकते। नळाचा जे पाणी चालू आहे त्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात चालू आहे। नळ लिकेज आहे आणि बघा त्या पाण्याचा किती अपव्यय होतोय। बेसिनचं भांडं भरलेले दिसतंय। प्रत्येकाने स्वच्छता राखली पाहिजे आणि प्रशासनाने सुद्धा इथे नियमितपणे स्वच्छता ठेवण्यासाठी कर्मचारी नेमले पाहिजे। या दारूच्या 2 बाटल्या दिसतात, याचा इथे वापर होत असल्याचे दिसून येते। यावर कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसते। आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील, घोडेगाव।